नमस्ते नमस्ते नमस्ते. साहेब. एवढे बिलाव काम केले तुम्ही, पैसे कुठे गेले? कोणच्या बिला? हा, कोणच्या याच्या? ग्रामपंचायत समोर पाणी साचायले. तिथं का का बोरला पैसे म्हणून तुम्ही बिल उचललं. बोर कुठे? कोणच्या अभिराज मयाच काळात काहीतरी काम झालेली आहेत भया. हा, मयाच काळात काहीतरी मी काम केलेली आहेत. काय काम झाले बाबा? आमच्या माया घरापाशी तर नाली तशीच आहे. आणखी 5 वर्ष नाही, झालं. आणि तुमचे आम्ही काम केले ग्रामपंचायतला. त्या गलीला येता मयात रस्ता केला नाही का? कोणी केला देऊ? कोणी? माझ्या म्हणण्यावर झालेला आहे तो रस्ता. तुमच्या कोणत्या? म्हणण्यावर नाही झालेला. माझ्या हा? म्हणण्यावर झालेला आहे. माझ्या म्हणण्यावर कोणी आम्हीच केला ना. आम्हीच आणला ना. हा? तुम्हीच म्हणजे मी भाजपचा कार्यकर्ता नव्हतो काय? अरे आम्हीच केला. आमच्या काळात झालं ना देऊ. ते बी अर्धा सोडलं ना तुम्ही. कोणचा अर्धा? पैसे पूर्ण उचलले, अर्धा सोडून दिला. कोणचा अर्धा? त्याची हाईट, रस्ता किती फूट हाईट, रुंदी बघा ना कसं झालंय ते काम. अरे अभिराज मयाच काळात काहीतरी झाले, पण उगा आता सगळे तुम्ही हे करायला मला काय करायला सरपंच साहेब? आम्ही तुमच्याच फेसबुकवर लिहायला आपण काय नाही तुम्ही. अहो ऐका ना, तुम्ही 2000 तुमची निवडणूक होती त्या टायमाला मी तुमच्या सोशल मीडियावर किती प्रचार केला. अरे नाही आम्ही काय केले? कोणाचे संडास बाथरूमचे पैसे खाल्ले रे मी? कोणाचे संडास 10 रुपये तरी घेतले का मी कोणाकडून? कोणाचे? आता आम्हाला कळलं ना काही गोष्टी. आमच्याकडे प्रूफ सोबत आहे सरपंच साहेब. तुम्ही पुन्हा इकडले पैसे उचलले बोरचे, मंदिरापासले. कोणत्या बोरचे? बोर काय घेतलेला नाही कुठे. बोर कुठे? मंदिरापाशी तर बोरच नाही आपल्या. आणि एक जुना बोर आहे त्या आरो फिल्टर रिपेअरिंगच्या नावावर तुम्ही पैसे उचलले. अरे तू ते ऑनलाईनला नको बघ जाऊ बाबा. काही ऑनलाईनला काही दाखवते म्हणजे ऑनलाईनला नको बघू. सरकार येड आहे वाटतं ऑनलाईनला टाकायला. अरे काय तुम्हाला का? अरे ऑनलाईनला तिप्पट खर्च दाखवते. अहो तिप्पट म्हणजे तेवढं 1000 म्हणून दाखवत असते ना अरे तू काहीतरी. इतकं लिहायला हे करायला आम्ही केले का? आमच्या काळातच काहीतरी झालेले ना काम. तू इतकं आमचं सोशल मीडियावर लिहायला असं हे करायला कोणतं काय केलं आम्ही? तुमच्या काळात काम काय झाले मला कळत नव्हतं. ह्याच्या आधी लोक बिना रस्त्याचे बिना ह्याचे फिरत होते वाटतं. कोणते रस्ते? अरे माझ्या काळात मंदिरापाशी रस्ता कवा झालाय? कधी झाला? कवा झाला? मग आमच्या काळात आम्हीच रस्ता केला आल्या. केलं ना. मग जे काम तुमचं चांगलं झालं त्या अरे कामाचं पण आम्ही आमचं कसं होईल? आमचं काम करून आम्हाला अभिराज हे माझं क्षेत्रच नाही. मला या क्षेत्रात राहायचं बी नाही बघा. मला हे क्षेत्र आपल्याला होत नाही. ऐका ना, तुम्ही आमचे नेते बरोबर आहे. आम्ही तुम्हाला ह्याच्या आधी नेते म्हणलेलो आहेत. आम्ही तुमच्या चांगल्या कामाचा आम्ही प्रचार केलेला आहे. ऐका ना, सोशल मीडियावर काय लिहिलं? कोणत्या संडास नाही तू मंदिरापाशी आणि मी प्रूफ मंदिरापाशी नाही. मी काय म्हणालो तुम्ही ऐका ना. तू एक सांग, जर संडासचा सरपंचाने 1 रुपया कोणाकडून घेतलेला असला त्या मला मी 1 लेकरू हातात धरीन. मला ते गोष्टी जमत नाहीत बरं का. त्या सदस्याने घेतल्या, सदस्याची जिम्मेदारी मी नाही. मग तुमचं लक्ष द्यायचं काम आहे ना. आम्ही तुमच्या आता मला बोलायला नको लाव. सदस्याच्या त्याच्या माया वाटली 17 जणांची ग्रामपंचायत सदस्याने रेडी नाही मला. मी कस तरी कडीला आणली. अरे मग हे क्षेत्रच नाही बाया. तुमचं क्षेत्र नाही बरोबर आहे. तुम्ही ऐका ना माझं. अरे सदस्याने मला रेडकुंडी आणलं होतं, तुला माहित नाही का? तुम्ही 2 वर्ष चांगलं काम केलं. 2 वर्ष मी बी तुमचा प्रचार प्रसार केला. माझ्या प्रत्येक बॅनरवर तुमचा वर फोटो होता. बरोबर आहे का नाही? अरे अभिराज सदस्य कसे होते तुम्हाला माहिती आहे बरं सगळं. मी अवघं 5 वर्ष नावासाठी ग्रामपंचायत चली होती आणि सदस्य कायदेशीर कारवाई करा ना तुम्ही. अरे काय नसतं होत अभिराज राव. काय करायचं सदस्य? मग आपण हातावर हात धरून बसलो काय होणार आहे? आपण चांगलं वागलो ना. मला मंदिरापाशी कुणी मला शिवा कोरडे 10 रुपये खालीत याचे भांडण. मी चांगलाच वागलेलो आहे आणि मी चांगलाच आहे. मग ते तुम्ही सगळ्यावर तुम्हाला कळत आहे ना की तुमच्या दुसऱ्याच्यामुळे तुमचं नाव बदनाम झालंय. मग तुम्ही त्यांचं झाले सदस्याने घेतले पैसे ते त्याला अर्ध्या देव बघून घेईन ना. आपण 10 रुपये कोणाचे मी घेतले. आपण मंदिरापाशी पाहून या मत कोणाला बी आपण कोणाकडून 10 रुपये घेतलेलेच नाही. तर मग देवाच्या जीवा का ग्रामपंचायत निवडून दिली काय आपण? अरे सदस्य अरे इतकं सोपं नसतं. जे खुर्ची बसतं का त्यालाच कळत असतं बाबा हे सदस्य हे कसे असतात. सदस्य हे कसे असतात ते रिंगणात आल्यावर बाबा. माझ्या घरासमोर बेंदळ. मी तुमचाच कार्यकर्ता आहे. माझ्या घरासमोर बेंदळ असते का? रस्ता का बियाणाला काय करू मी सांग बरं. सर 5 वर्षाचं सगळं गाव क्लिअर होईल का सांग बरं बाय? अरे रस्ते झाले सगळे झाले आपल्या कार्यकर्त्याच झाले अभिराज राव. ऐका ना गावात कोटी रुपयाचे काम आले बरोबर आहे का? मी तुम्हाला मागणी काय केली? फक्त माझ्या घरासमोर नाली करून द्या.
हा? म्हणजे नाली होई नाही, तुला माहितीये का आता 6 महिन्यापासून प्रशासक लागलेले, कोणालाच काही करता येत नाही. जोपर्यंत आम्ही शांत होतो आम्हाला करून नाही दिली तुम्ही. अभिराज 6 महिन्यापासून सरपंच नाही गावाला, आणि कुणी काय करायचं सांग बरं. बघा ना, चालतंय. प्रशासक लागलेला सध्या. बरं ना. आपण तुम्ही सोशल मीडिया असं काही लिहून आम्ही काही केलेलं नाही रे. तुला भया कसं असतंय, ऐका ना, आम्ही कोणाला काही म्हणत नाही, आम्ही नुसतं बघत होतो. ऐका ना, 4 वर्ष आधी तुमच्या ह्याच्या आधी बी न्यूज लागल्या बरोबर. हा तुमच्या ह्याच्या आधी बी एक न्यूज लागली. मी त्या टायमाला मी तुमच्या म्हणजे पाठिंबा म्हणून तुमची पोस्ट केली, फोटो टाकून तुमचा, बरोबर आहे की नाही. हा 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 ह्या वेळेस माझ्याकडे काहीतरी असं म्हणून मी तुम्हाला बोलायला लागलो ना. अरे असायला का रे हे अभिराजराव संध्यात आणि आपण काय ऐका 10 ना. रुपये घेतलेले नाही तुझ्याकडे, असं ते मला एक दिवशी आणून दाखवलं नाही, होतं, मी येऊ तुझ्याकडे बघायला. ऐका ना, हा मी प्रत्येक गोष्टीत मी संडास तुमचं नाव नाही घ्यायला लागलो. हा तुमच्या अंडर मध्ये सगळे आहेत. नाही त्या अंडर मध्ये नाही, तू आता ऐका ना. डायरेक्ट मग तू सरपंच मी कोणते संडासचे पैसे खाल्ले. ऐका ना, तुमच्या अंडर मध्ये सगळे आहेत. अरे त्या सदस्याने घेतलेले तरी 40 लोकांचे पैसे घेतलेले ते, आपण 10 रुपये घेतलेले नाहीत कोणाचे. सदस्य काम लक्ष देणं काम नाही का हा. आपलं? अरे पण आता अभिराज तुला तर माहिती आहे सदस्य कसे होते, कसे उड्या मारू लागले सदस्य इतकं. अहो, उड्या आता मारल्या त्यांना, मला सांगा. ऐका ना तुम्ही, हा उड्या मारल्या बरं, त्यांच्या नाग्या दाबून आपण जनतेचाच पैसे लुटायलेत ना ते. अरे त्याला काय करता येतं अभिराज, एकल्या माणसाला. मग लोकांनी सरपंच बनून कोण निवडून दिला आपल्याला? हा